नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या माया एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की रजनी सूत्रसंचालन करणार असते. कला आणि रजनी किचनमध्ये सूत्रसंचालनाची तयारी करत असतात. कला ही अद्वैतकडे बघत असते. रजनी पुन्हा त्या दोघांकडे बघते. कला विचारते, काय ग, काय झालं? तेव्हा कला गालातल्या गालात हसते कारण आणि इतक्यात अनामिका येते. अनामिकाच्या हातामध्ये बॅग असतात. सोहम देखील पुढून आलेला असतो. सोहम मात्र हसतसुद्धा नाही आणि अनामिकाकडे पाहतसुद्धा नाही. आबा हे अनामिकाला बघतात आणि म्हणतात की वाव, काय नाटकामध्ये अगदी प्रवेश केल्यासारखी तू एंट्री मारली. तर लगेच अनामिकाचं कौतुक सगळेजण करतात. सोहमचा चेहरा ऑलरेडी खाली उतरलेला असतो. कला आणि रजनीसुद्धा पुढे येतात. आबा सोहमला बघतात आणि म्हणतात की माझ्या शेजारी येऊन बस. अनामिका तिथे सोफ्यावरती बसते. आबांना म्हणते की आबा मी सोहूसाठी. तेवढ्यात लगेच कलाही अगदी जोरजोरात नाटक करते, खाकल्यासारखं चिडवण्याचा प्रयत्न करते. सोहू. आणि अनामिका खाली बघत असते आणि म्हणते की सोहूसाठी मी काही सूट घेऊन आले आहे, काही कपडे घेऊन आलेले आहेत. मला असं वाटतं की तुम्हाला एकदा दाखवूयात म्हणून मी अगदी इकडे आले आहे, असं ती म्हणते. आणि सोबत माझ्यासाठी मी काही इयरिंग्स पण आणलेले आहेत. सोहम म्हणतो की अगं काय गरज होती, एवढी खरेदी कशासाठी केली? तेव्हा अनामिका म्हणते की हे तू गप्प बस रे, मला वाटलं म्हणून मी आणले कपडे तुझ्यासाठी. जे काही तिने स्वतःसाठी आणलेलं कानातलं असतं ते सुद्धा ती दाखवते. ते सोहमने तर आणलेलंच नसतं, ती स्वतःसाठीच कानातलं घेऊन आलेली असते. आणि म्हणते की मी काही स्वतःसाठी कानातले सुद्धा आणलेले आहेत आणि सोहमसाठी कुर्ते घेऊन आलेले असते. आबा म्हणतात की अरे वा, सोहमला म्हणजे अगदी कुर्ते एकदम शोभून दिसतील बरं हे. अनामिकाच्या स्टाईलने आबा बोलतात. सर्वांना हसायला येतं. तेव्हा अनामिका म्हणते की हो आबा, लहानपणीपासून मी याला सोहमच म्हणते. तसं तोंडात बाकी काही बसलं नाही. इतक्यात काजल खाली येते. काजलला हे सर्वांचं बोलणं ऐकते आणि रजनी म्हणते की अगं काजल, तू पण ये ना इकडे, इथे बस. अनामिका खूप लाजत असते. अगदी तोंडाला हातच लावते आणि अनामिका अगं तुझी चॉईस खरंच खूप छान आहे, असं तिने आणलेल्या कुर्त्यांचं सर्वजण कौतुक करत असतात. अनामिका खुश होऊन म्हणते थँक्यू वहिनी, असं ती कलाला म्हणत असते. तेव्हा काजल खाली आलेली असते आणि अनामिका म्हणते अरे सोहू, हे कुर्ते तुला एकदम परफेक्ट येतात की नाही ते आपण बघूयात. सोहमला ती पुढे उभा करते. त्याच्या पाठीवरून तो कुर्ता लावून बघत असते. तेव्हा एका हाताने ती काजलचा हात पुढे येत असते. तू जरा एका हाताने धरतेस का, असं ती काजलला म्हणते. काजलला तर ऑलरेडी खूप वाईट वाटत असतं, परंतु जड पावलाने काजल तशीच पुढे येते आणि एका साईडने कुर्ते धरते. सोहम त्याच्याकडे डोकावून बघत असतो. काजलही त्याच्याकडे पाहत असते. अनामिका मात्र फक्त कुर्ती व्यवस्थित येत आहे का नाही हे बघत असते. सोहमचं मात्र पूर्ण लक्ष काजलकडे असतं. तो सर्व भान विसरून तिच्याकडे पाहत उभा राहिलेला असतो. काजलही एका हाताने धरते. तेवढ्यात अनामिका सर्वांना विचारते की कसा दिसतो आहे कुर्ता. सोहम लगेच काजलचा हात पकडतो आणि काजलचा हात पकडल्यानंतर अनामिका पुन्हा कुर्त्याला हात लावते आणि विचारते की कसा दिसतो आहे. सोहम लगेच हात सोडतो, काजलकडे बघतो आणि काजल सोहमकडे बघत असते आणि दोघांच्या फिलिंग्स ह्या एकमेकांना समजलेल्या असतात.